ज्या बारामतीनं अजित पवारांना लहानाचं मोठं होताना पाहिलं, आज तीच बारामती धाय मोकलून अक्षरशः ओक्साबोक्शी रडतेय. इथल्या प्रत्येक लहानग्याच्या चेहऱ्यावर तेच दुःख आहे जे आपल्या घरातून कुणीतरी वडीलधारा माणूस निघून गेलाय, अशीच भावना प्रत्येक बारामतीकराच्या चेहऱ्यावरती आज उमटताना दिसते. दैव जाणिले कुणी असं म्हणतो, पण आज अशी कुणावरती तरी वेळ यावी आणि मृत्यू असा यावा असा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. आपल्या शत्रूला सुद्धा असा मृत्यू त्याच्या पदरी पडू नये असंच प्रत्येकाला वाटत असेल. काल जेव्हा ही बातमी आली तेव्हा फक्त विमानाचा अपघात झालाय ही फक्त बातमी होती, पण जेव्हा त्या विमानाचे व्हिज्युअल्स आपल्यापर्यंत पोहोचले, ज्या विमानाच्या चिंधड्या उडाल्याचं आपल्याला जेव्हा दिसलं, तेव्हा अजित पवार सुखरूप असू देत हीच प्रत्येकाची भावना होती. कदाचित नियतीलाही ते मान्य नसावं आणि अखेर जे नव्हतं तेच अखेर झालेलं आहे. नेहमी अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळी भल्या पहाटे सफाईचं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आज अशा कामासाठी यावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अशी प्रतिक्रिया दिलीप बारामतीतल्या काही महिला सफाई कर्मचाऱ्यांशी सुद्धा आम्ही संवाद साधलाय. पाहूयात नेमकं काय म्हणतायत त्या. आपण आता जिथे आहोत तिथून अजित पवारांची अंत्ययात्रा सुरुवात होणार आहे. माझ्या पाठीमागे हा ट्रक सजलेला पाहायला मिळतोय. हा दिवस कधी बारामतीकरांना पाहायला लागेल अशी अनपेक्षित घटना सगळी घडलेली आहे. आणि ज्या ठिकाणी आपण आहोत ते गदिमा सभागृहाचं चौक आहे आणि या महिला आहेत चार, ज्या ह्या सगळ्या अंत्ययात्रेच्या पूर्वी इथली साफसफाई जी आहे त्या करत होत्या. आणि अजित पवार भल्या सकाळी येणार म्हणून साफसफाई करणं ही वेगळी गोष्ट, आणि आज अजितदादांना अखेरचा निरोप द्यायचा आहे म्हणून या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंकित आपल्याला पाणी पाहायला मिळतंय. कारण का ज्या पद्धतीने दादांनी इतक्या वर्षांमध्ये काम केलेलं होतं, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या लाडक्या दादांना निरोप द्यावा लागेल आणि त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सजवलेल्या ट्रकच्या आजूबाजूची साफसफाई आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावी लागेल. ही कल्पनाच मुळात कुठेतरी यांना पटत नाहीये. त्यामुळे या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळत आहेत. किती वर्ष झालं काम करताय सफाई कामगार म्हणून दादांसोबत? 8-9 वर्ष झालं लॉकडाऊनच्या आधीपासून काम करते, पण दादा आलं की जीवाचं म्हणजे काय झाल्यासारखं. बारामतीच्या लोकांचं सर्वांचंच गोरगरिबाचा वाली दादांसारखं कोणी नाही. असं दादा आलं म्हणलं की आम्ही त्यांच्या आधी किंवा आमच्या आधी दादा यायचं, पण आम्ही यायचं. पण हा ट्रक आता लागलाय, थोड्या वेळामध्ये दादांची अंत्ययात्रा सुरू होते. आपला दादा अशा पद्धतीने काहीतरी होईल किंवा आपल्याला आपल्या हातातून हे काम होईल की दादांच्या अंत्ययात्रेसाठी साफसफाई करावी लागेल, ही कल्पना ही आहे का? दादांच्या हाय आम्हाला कल्पना नाही, पण दादा अशा पद्धतीने दादांनी सगळा एक्झिट घेतली, दादांचं निधन झालं, त्यामुळे मोठं दुःख होतंय. दुःखच आहे ना, काही आनंद आहे का? दुःखच आहे ना. मोठं दुःख म्हणजे डोंगर ठेवल्यासारखं सर्वांना आहे ना. दुःखच आहे, अंतकरणापासून सगळ्यांना दुःखच आहे, आनंद नाही. दादा हे देव माणूस होता. तुम्ही किती वर्ष झालं काम करताय? मी 3 वर्ष झालं काम करते. डोळ्यामध्ये पाणी दिसतंय, कारण का अशा पद्धतीने दादांनी एक्झिट घेतलेली आहे, दादांचं निधन झालेलं आहे आणि दादांची अंत्ययात्रा आज सुरू होते. अहो दादा बारामतीचं लय भारी माणूस होत की, असं लय म्हणजे बारामतीचा शान होत. ती बारामतीचं शान होत ते दादा. दादा म्हणले एवढं काळीच माणसाचं होतं बारामती. दादाच्या जीवावरली, दादाच्या जीवावर काहीच वाटत नव्हतं. असं बारामतीचं दादा होत. आता काय मला दिली तर मला म्हणायची, बाय तू दादांच्या गावची आहे. मला लय मोठा अभिमान वाटायचा. शिरोळ तालुक्यात मला दिली, पण म्हणायची दादांच्या गावची आहे, बाय लय मोठ्या मंत्र्याच्या गावची आहे. हा म्हणला आमचा दादा आहे. मोठीपणाने म्हणायची माझा दादा आहे. आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी माझा सहकारी बारामतीहून विजय चिडे सध्या आपल्यासोबत आहे. विजय, फार उद्विग्न प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनातून येत आहेत. आज बारामतीमध्ये काय चाललंय, तिथली परिस्थिती काय, तिथल्या प्रत्येक घरामध्ये नेमकं काय वातावरण आहे, हे आज आपण इथे बसल्या सुद्धा अनुभवतोय. सध्या आता तिथे काय घडतंय आणि अंत्ययात्रेला साधारण किती वाजता सुरुवात होईल? नक्कीच जर पाहिलं तर अजित पवार यांचा पाठीव जे आहे ते बाहेर घेण्याची तयारी जी आहे या ठिकाणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसैनिका जी आहे ती देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता काटेवाडीकडे काढलं जाणार आहे. मात्र सध्या बारामती जी आहे ती आता या ठिकाणचा प्रत्येक नागरिक जो आहे तो भाऊक असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत देखील या ठिकाणाहून पाहायलाच मिळाल्या होत्या. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या घरात दुःख झाल्यासारखं या ठिकाणी भावना जो आहे तो शोक जो आहे तो व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतोय. अनेक नेते देखील या ठिकाणी आहेत. आमचा करता पुरुष गेला असं देखील या ठिकाणी म्हणता गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे सध्या आता बारामतीमध्ये जे आहे ते संपूर्ण भाऊक वातावरण झालेलं आहे. पवार कुटुंबांना जेवढं दुःख झालंय तेवढंच बारामतीकरांना असेल किंवा महाराष्ट्राला दुःख झालं असेल असं देखील आता बोललं जाते. कारण अजित पवार हे केवळ नुसते बारामतीपुरते मर्यादित नव्हते, तर ते महाराष्ट्राचे नेते होते. आणि आता अजित पवार यांची जे आहे पोकळी कोणीही भरून काढणार नाही अशा उंच प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आता समोर येतात. सफाई कामगार असतील किंवा छोट्या छोट्या कार्यकर्ता असेल किंवा नागरिक असेल जो देखील अजित पवारांचं नाव एक आधाराने घेत असल्याचं पाहायला मिळतोय. आणि आता रुग्णवाहिका जी आहे ती देखील आता निघण्यास सुरुवात झालेली आहे. अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते देखील आता या ठिकाणी काटेवाडीकडे घेऊन जाण्यासाठी आता तयारी करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता येत आहे. सध्या जर पाहायला गेलं अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी ठेवत असल्या रुग्णवाहिकेमध्ये ठेवत असल्याचं पाहायला मिळतंय. पार्थ पवार जे आहे ते या ठिकाणी आहेत. त्यांच्या ते जे आहे ते आता हे पार्थ पवार जे आहे आता हे शोध जे आहे ते आता घेऊन जाणार असल्याचं पाहायला मिळतंय. विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आज बारामतीमध्ये येत आहेत. ते साधारण किती वाजेपर्यंत बारामतीमध्ये येऊ शकतात? नक्कीच जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे दोघेही आता अंत्यसंस्कारासाठी दाखल होणार आहेत. 10:30 ते 11 वाजेपर्यंत ते बारामतीमध्ये दाखल होणार आहेत. आणि आता ते जर आपण बघू शकतो सध्या व्हिज्युअल जे आहेत आता अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता काटेवाडीकडे घेऊन जाण्यासाठी निघालेले आहेत, रवाना झालेले आहेत. अंतिम दर्शनासाठी जे आहे ते नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते भाऊक झाले, आक्रमक झाले, घोषणाबाजी देत आहेत. अजित पवार अजितदादा जे आहे ते अमर रे अशा घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते जे आहे ते रुग्णवाहिकेच्या समोर शिववाहिनीच्या समोर असल्याचं पाहायला मिळतात, घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काटेवाडीकडे आता त्यांचं पार्थिव जे आहे ते देखील आता या ठिकाणी घेऊन जातात तिथं पाहायला मिळत आहे. तर मंत्री अजितदादांचं पार्थिव जे आपण बघू शकतो या ठिकाणी पार्थ पवार जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी जे आहेत आता पार्थ पवार यांनी अजित पवार यांचं पार्थिव जे आहे आता काटेवाडीकडे घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे. विजय, तरी आपण आता बघतोय की ही अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. साधारण विद्याप्रतिष्ठानमध्ये किती वेळ पार्थिव अजितदादांचं ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर अंत्यसंस्कार कधीपर्यंत केले जातील? नक्कीच जर पाहिलं तर काटेवाडी या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते नेलं जात आहे. आणि त्या या ठिकाणून नेल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव त्या ठिकाणी एक खास अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. अंतिम दर्शनासाठी ठेवल्यानंतर त्या ठिकाणाहूनच आता त्यांना त्यांचं पार्थिव जे आहे ते पुन्हा बारामतीमध्ये आणलं जाणार आहे. आणि बारामतीमध्ये आणल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. साधारणतः 11 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. सिद्धेश, नक्कीच अजित पवारांचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांनाच परिचयाचं होतं. राजकारणातील एक मुरलेला माणूस ज्यानं शरद पवारांच्या हाताला हात धरून राजकारणामध्ये आपलं पाऊल ठेवलं, सहकार क्षेत्रातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कांट इग्नोर मी, अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं. मी पुन्हा एकदा जाणारे माझा सहकारी विजय चिडेकडे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे विजयचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे. मात्र अजितदादांचं हे व्यक्तिमत्व खरंच भारावून टाकणारं होतं. राज्याच्या राजकारणात अनेक धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं.